जसजशी संघटना मोठी होते तसतशी संघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या पद्धतीने बदलला जातो। तसं पाहिलं गेलं तर संदीपजी ज्या दिवशी व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली, त्या दिवशी मुंबईमध्ये असताना कोर कमिटीचा सदस्य या नात्याने मला हेमंत पाटील साहेबांना आणि बरीच त्यांची मित्रमंडळी, रक्तातली नात्यातली माणसं, रक्ताच्या पलीकडे जपण्याचं कसब असलेल्या संदीपनी निर्णय जाहीर केल्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की आता तुमची मानसिक तयारी ठेवा। ती म्हटली कसली? म्हटलं टीका सहन करण्याची। आणि मला संदीप काळेंच्या विषयी एक चांगलं कुतूहल आहे। कुतूहल यासाठी आहे की त्यांचं वय कमी आणि पुस्तक जास्त असणारा एकमेव संपादक म्हणून तुमची नोंद महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही। मला खूप अभिमान वाटला। आजचा कार्यक्रम शिर्डीमध्ये संत साईबाबांच्या नगरीमध्ये, आज भाग्य आमचं आहे की साईबाबांच्या ह्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही कालपासून इथं आहोत। विविध श्रोते आणि वक्ते यांचा संवाद कालपासून आपण इथं ऐकतोय। कार्यक्रमाला स्टेजवरती उपस्थित असलेले आमच्या शिर्डी साई संस्थानचे CEO गाडीलकर साहेब, अनिलजी मस्के, योगेंद्र दोरकर, नंदकुमारजी सुतार, संतोषजी शाळीग्राम, विलासजी आठवले, सर्वांची नावं घेण्यापेक्षा सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझ्या आयुष्यामध्ये पत्रकारांचा रोल हा एखाद्या योजनेमध्ये एखाद्या योजनेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यापासून ते कळसापर्यंत कसा असावा, मुंबईसारख्या ठिकाणी मराठवाड्यातून नांदेडसारख्या एका भागातून येऊन स्वतःची छबी निर्माण करणारा संदीप काळे, आयुष्यात अनेक पुस्तक लिखाण करत असताना पत्रकाराचं कुठंतरी संघटन असावं, पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये मी कुठंतरी उभा राहिलं पाहिजे, या उदात्त हेतूनी जेव्हा ते व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना करायला निघाले तेव्हा आम्ही समवेत होतो। काही घटना माणसाला प्रेरणा देतात। 26 जानेवारी 2022 रोजी संदीपजी आणि आम्ही राजपथवरती होतो दिल्लीला, मी ज्यावेळेस तिथे ॲडिशनल सेक्रेटरी होतो, आणि ज्यावेळेस विमानाची फ्लाइंग चालत होते त्या ठिकाणी कवायती सुरू होत्या, या माणसाचे पाय जमिनीवर होते, नजर मात्र आकाशात होते। आणि त्याच दिवशी सांगितलं होतं की व्हॉइस ऑफ मीडियाचं संमेलन दिल्लीत घेतल्याशिवाय राहणार नाही। नंतर व्हॉइस ऑफ मीडिया स्थापन बी केला आणि दिल्लीमध्ये संमेलनही घेतलं। मराठी माणसाला इतिहास आहे, आम्ही आमचा भगवा अटके पार लावतो। संदीपजी तुम्ही पूर्ण राष्ट्रव्यापी तर झालात, पण शेवटी असं म्हटलं जातं जेव्हा आपण वाढत असतो, वाढत असताना जी वाढ चाललेली असते ती बरोबर चाललेली असते। समजा हातात एक एक जिलबी असेल प्रत्येकाला टाकत असतो, पण जेव्हा एखादा ओळखीचा व्यक्ती भेटला की त्याला आपण 2 जिलब्या टाकतो। संदीपजींचंही असंच आहे, ते मराठवाड्याचे आहेत, संपूर्ण देशाचे आहेत, परंतु ह्या राज्याचे पहिले भूमिपुत्र आहेत म्हणून जास्तीचा मान ते देण्याचा प्रयत्न करतात, तो महाराष्ट्राला। खरं म्हणजे मला एका गोष्टीची कमाल वाटली।
जनरली आमच्या या प्रत्येक ठिकाणी तालुक्याला पत्रकार संघ असतो, 20-30 लोक असतात. आमची पत्रकार परिषद असते ना, त्यावेळेस आमची कसरत चलते ह्या 20-30 लोकांना एकत्रित करण्याची. त्यातले 10च येतात, वेगळ्या पद्धतीनं त्यांना मानाने येणे त्याने बोलावं लागतं, वेगळ्या पद्धतीनं बोलावं लागतं. मला असा प्रकार घडत नाही, पण इतरांच्याबद्दल सांगतो. पण मला यांची कमाल वाटली की या ठिकाणी 3500 पत्रकार गोळा करणं म्हणजे महाराष्ट्रातील 12.5 कोटी लोक इथं आणण्यासारखं काम आहे. मध्यंतरी मगवाशी बंडू खांडेकर म्हणत होते, त्यांनी 1-2 वाक्य स्वतःला वापरले. मी म्हटलं, मी जर असं बोललो तर पत्रकार मला सरळ करतील. ते म्हटले की आमच्यासारख्या सगळ्या प्रतिभावंत हा शब्द वापरतो मी. सगळ्या लोकांना ह्या ठिकाणी जकडून ठेवायची त्यांची विद्या काही वेगळीच आहे. असो, तुमच्या बऱ्याच विद्या मला माहिती आहेत. काल रात्री आमच्या बालाजी मारगुडेंनी लाईव्ह सोडलं होतं आणि मी बघितलं. अरे, पत्रकारांनाही मन आहे ना, पत्रकारांनाही भावना आहेत, पत्रकारांनाही तणावग्रस्त व्हावं वाटतं. ज्या ठिकाणी सातत्याने उद्बोधन केलं जातं त्या ठिकाणी संस्कृती राखत, थोडंफार संस्कृती जपण्यासाठी हसत खेळत केलेला विनोद, नृत्य, पांडुरंग तुझं नृत्य मला खूप आवडलं. यस, बिलकुल आवडलं. टीका टिप्पणी करण्याचा हा हेच नाही आहे. त्याचं कारण आहे, संमेलन कालपासून 1-2 तासाचा जर प्रकार असेल तर आपण समजू शकलो असतो की उद्बोधनच करत बसलो असतो. परंतु 2-2 दिवस आणि तेही पत्रकारांना इथं थांबवायचं, थोडासा त्याच्यामध्ये भावनेबरोबर मनोरंजनाचाही कुठंतरी रंग यायला हवा आहे, हा त्याच्या पाठीमागाचा उद्देश. असो, आता प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सगळ्यांना एकत्र आणलं तुम्ही. मला चांगलं आठवतं की मी जेव्हा लहान होतो, 10वीच्या आसपास होतो, त्यावेळेस एक माझे काका परळीमध्ये साप्ताहिक परळी समाचार चालवायचे आणि मी तारेवरची कसरत बघायचो. त्यांच्या हाताखालचा जो ऑपरेटर असायचा ना, ते खिळ्याच्या पट्टी सगळे एक एक शब्द कशा पद्धतीनं त्या साच्यामध्ये टाकायचं आणि कसं हे करायचं, बऱ्याच वेळेस ते पूर्ण काढावं लागायचं आणि पूर्ण टाकावं लागायचं. हळूहळू त्यावेळचा खिळापट्टीचा प्रिंट मीडिया आत्ता आमच्या मोबाईलमध्ये कसा आला हे आम्हाला कळलं नाही. एक काळ असा होता, दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रात आम्ही दुसऱ्या दिवशी वाचायचो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचो. हळूहळू आम्ही इतकं पुढं गेलो, ब्रेकिंग न्यूज नावाखाली एका क्षणामध्ये कुणाची बातमी कुठं लागल आणि कुणाचं कुठं काय हे होईल सांगता येत नाही. आम्हाला सातत्याने सूचना असतात, बोलताना तुमच्यावरती कॅमेरे आहेत, प्रत्येकाच्या ठिकाणी मोबाईलमध्ये तुम्ही रेकॉर्ड होतात, अशा पद्धतीनं बोलत जा. म्हटलं, टॉयलेट सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही असंच हे करावं का? प्रत्येक ठिकाणी बंधन येतील अशा पद्धतीनं. असो, पण त्यामध्येही पत्रकारांनी आपलं स्वतःचं छोटे छोटे चॅनल तुम्ही निर्माण केले. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात 5 वर्ष काम केल्याच्यानंतर मी त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं आहे, 7वा माळा, आणि 250 पानाचं आहे. सकाळ प्रकाशनने केलं, त्याचं विमोचन राहिलं आहे. 80% शब्दांकन माझं असेल तरी ते 20% कसं सुबद्ध करायचं, संदीपजी काळे, बंडू खांडेकर ह्या दोन्ही पत्रकारांनी केलं. आणि एक काही लोक असं म्हटले की त्यांनी एवढे पुस्तक लिहिले असतील का? अरे बाबा, हा माणूस आम्ही सातत्याने पाहितला आहे, सोपं नसतं. मी त्यांना एकदा 2019ला मी त्यांना शब्द टाकला की ट्रेकिंग करताना इतर सगळे उद्योग बंद करावे लागतात. तुम्हाला माझ्याकडे ट्रेकिंगला यायचं असेल तर तुम्हाला हे सगळं तुमचं टाईप, मोबाईल हा बाजूला ठेवा. तुम्हाला सातत्याने येणारे कॉल वगैरे, किल्ल्याहून गेला की गेला अशी स्थिती होती. 4 दिवसाची ट्रेकिंग होती आमची. पहिल्या दिवशी सांदनदरीला गेलो, दुसऱ्या दिवशी हरिश्चंद्रगड, तिसऱ्या दिवशी कळसुबाई आणि चौथ्या दिवशी विश्रामगड. माझ्या आयुष्यातला एक चांगला ट्रेक.
आणि त्या ट्रेकच्या सगळ्या ह्या धांदलीमध्ये आम्ही फिरत असताना, म्हणजे कळसूबाई पार करत असताना हे असताना अनेक ठिकाणी जी वंचित भेटले, त्या वंचितांवरती अश्रूंची फुलं नावाचं पुस्तक लिहिणारा संदीप काळे हा निराळा ट्रेकरच होता. मी त्यांना म्हटलं, हा फोटो कुठंतरी बघितला मी, अश्रूंची फुले. त्या कव्हर पेजवरती एक वयस्कर व्यक्ती त्याला फुलं देत असताना, तर त्याला मला म्हटले, ह्याचे जनक तुम्ही आहेत. मी म्हटलं कसं काय? मोबाईल तुमच्याकडे होता, तुम्ही धनिशाला द्यायला सांगितला आणि धनिशाने हा माझा फोटो घेतला आणि सरकीन माझ्या डोळ्यासमोर एक पात्र निर्माण आलं. सप्तरंगाच्या पुरवणीमध्ये त्यांनी लिहिलं होतं, अमृत महाजन नावाचा 92 वर्षाचा एक ग्रस्त. अमृतेश्वरचं फार मंदिर छान आहे, हरिश्चंद्रगडाच्या अलीकडं. मंदिराची जी काही कलाकुसर आहे अप्रतिम आहे, अप्रतिम. हेमाडपंथी म्हणताना त्याच्यापेक्षाही चांगलं. ती बघत असताना, त्या व्यक्तीकडून फुलं घेत असताना प्रत्येक लोकांच्या डोळ्यामधले अश्रू पाहण्याची किमया ईश्वरांनी काही लोकांना दिली असती, ती ईश्वरी ताकद असते, ती संदीपकडे आहे. आणि त्याच्याशी तो गप्पा मारत बसला होता आणि मी मात्र पलीकडे एक कुंड होतं, त्या कुंडाच्या भोवती सगळं पाहत फिरत होतो. गप्पा एवढ्या रंगल्या आणि मला काही दिवसाच्या नंतर कळालं, सप्तरंगामध्ये ज्यावेळेस ती आली त्याच्यावरती कहाणी. त्या सप्तरंगाच्या कहाणीमध्ये अमृत महाजन नावाच्या 92 वर्षाच्या व्यक्तीवरती एक पुरवणी पूर्ण काढली होती, एक पेज त्यांनी. आणि त्यामध्ये लिहिलं होतं की त्यांच्या ज्या मिसेस आहेत गीताबाई, यांचं निधन झालं होतं. फक्त 12 गुंठे जमीन आणि त्या 12 गुंठेवर गुजराण होत नाही, म्हणून हा माणूस इथं फुलं विकायचा, थरथरल्या हाताने विकायचा. कसे तरी दिवस जात होते, आजारी होता, मेडिसिन चालू होते. त्यांच्यावरती स्टोरी केली. त्यांचा एक मुलगा प्राध्यापक होता, पूर्ण अर्थसहित असलेल्या एका नामांकित इन्स्टिट्यूटवरती. एक मुलगा व्यापारी होता, अकोलेवरती जाऊन व्यापार करायचा. तुम्हाला एक आश्चर्य सांगू, तो माणूस रात्री तिथं झोपायचा, त्याला घर सध्या नव्हतं. जेव्हा ह्या व्यक्तीची स्टोरी त्याच्यामध्ये आली, इतक्या लोकांनी त्या व्यक्तीला स्वतःचा निधी दिला की प्राध्यापक असलेल्या मुलाला त्याची लाज वाटली आणि तो त्यांना घ्यायला आला. ही किमया पत्रकारांची. एक पॉझिटिव्ह पत्रकारिता काय असावी हे त्याचं उदाहरण आहे. जगामध्ये पत्रकारितेवरती अनेक क्वेश्चन मार्क केले जातात. आता तर काळानुरूप पत्रकारितेची जी व्याख्या आहे ती बदलली आहे. जसजशी लोकसंख्या वाढली तसतशी पत्रकारांची संख्या वाढली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना मी मूळ मुद्द्यावर येतो. मी त्या पत्रकारांची नावं जाहीर करू इच्छित नाही. इतकी मोठी मोठी संपादक पदावर राहिलेल्या व्यक्तीनं उत्तरार्धामध्ये वैद्यकीय मदतीसाठी केलेले अर्ज आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. पत्रकारांचं माझं नातं बऱ्यापैकी घनिष्ठ आहे. मुंबईमध्ये परसेप्शन नावाचा जो काही आपला पिंड असतो, तो मजबूत करायचा का ढासळायचा याचा विचार करणारा पत्रकार हा मुंबईतच आहे. म्हणून त्यांचं माझं नातं खूप चांगलं आहे. अशी मोठी मोठी माणसांची ज्यावेळेस अर्ज यायची, त्यांची नावं कधी याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपादक म्हणून आम्ही ऐकलेली असतात, त्यांची लेख वाचलेली असतात. उत्तरार्धामध्ये वार्धक्याने झुरत असताना आजारपणाला बळी पडल्याने 2-2, 4-4 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही घेतलेली पाहितली. मुळात तुमचं व्यावसायिक दृष्टिकोनच नाही आहे. पत्रकारिता हा व्यावसायिक दृष्टिकोन नाही आहे. मी सातत्याने सांगत असतो. अनेक पत्रकार मित्रांना माझ्याकडे आल्याच्यानंतर सल्ला देत असतो की तू पॅशन म्हणून करत असशील तरी व्यवसाय मात्र दुसरा असू देत, नाही तर तुला तडजोड करावी लागेल. आणि जर तडजोड नाही केली तर 100% आजारीला बळी पडलेले अनेक पत्रकार मी बघितलेत. मला खूप चांगलं माहिती आहे. पेपर 15-20 रुपयाला निघतो, 4-5 रुपयाला पेपर जातो. कुठलं वगणित आहे? शेतकऱ्यांची आणि तुमची अवस्था सारखीच आहे असं माझं मत आहे. तुमच्या हातातच नाही. ही वस्तुस्थिती आहे. मगाशी बालाजी मला आला आणि म्हटला की ते GSTचं म्हणणं मांडा. यू आर द वन पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. तुम्ही आयुष्यमानचे प्रमुख आहेत.
तर ते आमच्या GST विषयी बोला. खरं सांगू, हाच प्रश्न घेऊन अर्थराज्यमंत्री भागवतराव कराडांकडे संदीप आला होता. फक्त हाच म्हणणं त्यांनी मांडलं नाही, इथं बार्टी झाली, सारथी झाली, कार्टी झाली, अनेक महामंडळ झाले, पण पत्रकारांसाठी आर्थिक मदत देणारं महामंडळ केंद्राच्या धर्तीवरती करावं यासाठी संदीप दिल्लीमध्ये आला होता. मी स्वतः त्याच्याबरोबर होतो आणि हे व्हायलाच हवं. प्रत्येकासाठी जर महामंडळ होत असतील, स्वर्गीय शंकरराव चव्हाणांच्या नावाने वैद्यकीय मदतीचं DGIPR थ्रू जे ॲक्रेडिशनचे पत्रकार आहेत त्यांना फक्त तेवढं 75,000 1 लाख रुपये मदत मिळते. बाकी अनेक पत्रकार आहेत, त्यांचे मुलं आहेत, त्यांना जर व्यवसाय उभा करायचा असेल तर ह्या प्लॅटफॉर्मवरती कुठलं तरी हे असं महामंडळ उभा राहायला पाहिजे. आजच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपलं निवेदन आमच्याकडे द्यावं. सरकारच्या दरबारमध्ये मी निश्चित मांडल्याशिवाय राहणार नाही. आपण करूयात, खूप चांगली गोष्ट आहे. GSTचा प्रश्न, मी एक उद्योजक आहे, नंतर मी अधिकारी होतो, आज एका समितीचा प्रमुख आहे. पण मी एक सांगू, महाराष्ट्रामध्ये जसे झोन होते, A झोन, B झोन, C झोन, D झोन, आम्ही बीड जिल्ह्यातले, आम्ही D झोन, मागासलेल्या जिल्ह्याला D+ झोन, अशा पद्धती. जर तुम्ही असे झोन देत असाल आणि त्या विभागामध्ये उभा राहिलेल्या उद्योगांना पहिल्यांदा इन्सेंटिव्ह द्यायचे, 35% सबसिडी असायची, 50% सबसिडी असायची, पण आता तिचं स्वरूप बदललं आहे. आता 100% GST जी भरतो ती रिफंड केली जाते. 10 वर्ष 20 वर्ष असा हे असतो. अशा प्रकारचा चांगल्या प्रकारचा प्रस्ताव आपण सरकार दरबारी मांडावा. कुठलाही राजकारणी असो, कुठली सत्ता असो, विचार केल्याशिवाय त्यांना भाग पडलं जाणार नाही. त्यामुळं जो GSTचा तुमचं म्हणणं आहे अगदी 1000% ते खरं आहे. खरं म्हणजे पत्रकारांच्या समोर येत असताना पत्रकारांविषयीच बोलावं. मी विनंती करतो की मी ग्रामीण भागात राहतो, मुंबईत राहतो, दिल्लीत राहतो, सगळ्या ठिकाणची पत्रकारिता मला बऱ्यापैकी अवगत झाली. मूळतः छोटे छोटे चॅनल ज्यांनी सुरू केलेले असतात ते बिचारे त्यांचं ताळमेळच लागत नाही, खरंच लागत नाही, म्हणून त्यांच्यावरती शिक्का बसतो. कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाचा बसतो, एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा बसतो, सामाजिक कार्यकर्त्याचा बसतो आणि तिथं तुमची जी पत्रकारिता आहे, डिसेंट पत्रकारिता लोप पावते. बरेच उद्योन्मुख असलेले पत्रकार कमी कालावधीमध्ये वरती येऊन संपलेले देखील मी पाहितलेत. त्याच्या पाठीमागं माझी विनंती, आपण प्रत्येक पत्रकारांना मी सातत्याने सांगत असतो की बाबांनो, उद्योग उभा करा. पत्रकारिता हा व्यवसाय होऊ शकत नाही आजच्या काळामध्ये. ही कुठल्या तर्कामध्ये बसत नाही. तुमचा उपयोग करून घेणारे अनेक लोक असतात. तुम्ही टीका टिप्पणी केली की तुम्हाला बाजूला सरकवणारे अनेक लोक असतात. खरं म्हणजे बातमी तीच असते मला वाटतं पत्रकारांची, जी सरकारला वाटतं की छापली जाऊ नये. तो खरा पत्रकार. पत्रकार 2 प्रकारचे असतात. मला काल बंडूंनी सांगितलं की कवेजन म्हटले की पत्रकारांच्या भीतीपोटी आम्ही इथं आलो. मी भीतीपोटी आलो नाही, मी आदरापोटी आलो. आदरयुक्त भीती असली पाहिजे पत्रकारांची, त्याची भीती असली नाही पाहिजे. मनभेद होता कामा नाहीत. वैचारिक लढाई असली पाहिजे, चाहे ती कुठली असू द्यात. प्रत्येकाची विचार पद्धती, विचारांची लढाई असली पाहिजे. मी या मताचा आहे. आचार्य यात्रेंचं मराठा असू द्यात, बाळासाहेब ठाकरेंचं मार्मिक असू द्यात, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत असू द्यात, मूकनायक असू द्यात, बहिष्कृत भारत असू द्यात, ह्याच्यामध्ये विचारांचीच पेरणी केली आणि त्यातून स्वयंसेवक कार्यकर्ते निर्माण झाले आणि त्यांनी समाज घडवला. चाहे ते कुठल्याही विचारसरणीने असू द्या. हा भारत एक आहे आणि या भारताचा आम्ही एक चांगला नागरिक आहेत, हीच त्याच्या पाठीमागची भूमिका असते आणि ही पत्रकारिता ती करते. लक्षात घ्या, सजग पत्रकारिता आहे देशामध्ये. थोड्याही गोष्टी वाईट घडल्या त्याच्यावरती लेखणी चालवण्याची क्षमता पत्रकारांमध्ये आहे. म्हणून आज जास्त वेळ घेत नाही, मला 10 मिनिटंच सांगितले होते त्यांनी. त्यामुळं मी पुढच्या वेळेला जास्त बोलल. परंतु संदीपजी, आपत्काल परकीय चारी, आपत्काल परकीय चारी, धीरज, धर्म
मित्र अरुण आरी, व्हॉइस ऑफ मीडिया एवढा मोठा झाला आहे, तुमच्यावरती नाममात्र टीका होते. आम्ही दिंडोरीपासून दिल्लीपर्यंत काम केलं आहे. चांगल्या काम करणाऱ्या माणसाची चर्चा होती, ऐरागैरांची चर्चाच होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मोठेच आहेत. व्हॉइस ऑफ मीडियाचा प्रत्येक पत्रकार हत्तीच्या ताकदी एवढा सक्षम आहे. मराठवाड्यातून संपूर्ण भारतातून दिल्लीसारख्या ठिकाणी एखादं संमेलन घ्यायचं, यशस्वी करून घेण्याची ताकद संदीप तुमच्यामध्ये आहे. त्यामुळं आज जास्त बोलत नाही, परंतु तुमची अनेक पुस्तकं, माझी विनंती, ज्यांना संपादक संदीप काळे समजून घ्यायचे त्यांचं ऑल इज वेल वाचा, मुक्काम पोस्ट आई वाचा, आणि मुक्तछंद पत्रकारिता ज्यांना करायची, मुक्तछंद पत्रकारिता, फिरती पत्रकारिता, त्यांचं अश्रूंचे फुले वाचा. सप्तरंगाच्या जितके लेख असतील. प्रत्येक रविवारी मी काल अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला गेलो होतो. मला अण्णाभाऊंचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय वाटलं माहिती का? अण्णाभाऊंचे गुरु बाबासाहेब आंबेडकर होते आणि आदर्श छत्रपती होते, लक्षात घ्या. आणि तुम्ही फकीरासारखी रंग देणारी असणारी माणसं, भटके विमुक्त असू द्यात, कुली असलेल्या माणसांना नायक देऊन समाजामध्ये उंचीचं स्थान देणारे अण्णाभाऊ साठे होते. म्हणून ही वॉज ग्रेट अँड ही इज ऑल्सो ग्रेट. आणि त्याच धर्तीने समाजातल्या वंचित घटकांना सप्तरंगामध्ये स्थान देऊन आदर्श पत्रकारितेचा उच्च शिखर गाठणारा पत्रकार ह्या संघटनेचा अध्यक्ष आहे. म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया स्ट्रॉंग आहे, कायम राहील. माझ्या शुभेच्छा कायमस्वरूपी काल तुमच्याबरोबर होत्या, आजही असतील, उद्याही असतील. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. तुम्ही किती दिले ते सांगितलं? एक सांगायचं राहिलं. तुम्ही ते 10 मिनिट दिले की आमचं सगळं हे गेलं. आम्हाला ते बोलिलं की थोडासा. नाही, उद्या पोळा आहे ना, सगळ्यांना जायचं आहे घरी. पोळ्याचा मान ठीक आहे. आज खांदेमळणी आहे आपल्या तिकडं. मळायचे का काव वगैरे लावून? मला एका गोष्टीचा अभिमान आहे. ज्यावेळेस संदीपजी इंचे प्रमुख होते आणि तेव्हा काम करायचे, तेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून त्यांचा एक जिल्हा प्रमुख आणि एक मंत्री त्यांनी अँटी मिनिस्ट्री वगैरे फाउंड केली होती आमच्या त्याला म्हणतात. आणि प्रत्येक मंत्री, पालकमंत्री वगैरे, मला आकडा आठवत नाही, पण किमान 40-50 कोटी रुपये त्यावेळेस त्यांनी सामान्य लोकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून नेले होते. आताही 6500 पत्रकारांना मी आयुष्यमानचा प्रमुख झाल्यापासून त्यांनी कार्ड काढून दिले, तेही मोफत कार्ड काढून दिले. उपचाराची जबाबदारी माझ्यावरती आहे. त्यामुळं माझी आजही विनंती, या योजनेचा प्रमुख म्हणून, ही सगळी 5 लाख रुपयापर्यंतची जी कार्ड आहेत, सगळे लोक एलिजिबल आहेत. फडणवीस साहेबांनी माझ्यावरती खास ही योजना सोपवली. माझी विनंती आहे, 5 लाख रुपयाचे कार्ड, व्हाईट राशन कार्ड असू द्यात, ऑरेंज असू द्यात, येल्लो असू द्यात, ह्या प्रत्येक लोकांनी काढून घ्या. प्रत्येक लोकांचा विमा आम्ही उतरवलेला आहे, विमा आम्ही भरलेला आहे, प्रीमियम आम्ही भरलेला आहे. या योजनेचा लाभ घ्या. त्यांची वेगळी विंग त्यासाठी कार्यरत आहे. तुमच्या सगळ्या वाटचालीस माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.